महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत आणि त्या चैत्य स्मारकाचे ट्रस्टचे अध्यक्ष VK आचार्य यांची दारूची दुकाने सुद्धा पानगाव येथे आहेत। ही दारूची दुकाने सरकार जमा करून चैत्य स्मारकाचा हिशोब सार्वजनिक करावा या मागणीकरिता लातूर येथे देवधर बनसोडे मागच्या 3 दिवसांपासून अस्थि कलश स्थळ पानगाव येथे आमरण उपोषणास बसले आहेत। 6 डिसेंबर रोजी पानगाव येथे लाखोंचा जनसागर उसळतो, मात्र चैत्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष यांची दारू दुकाने त्याही दिवशी सुरूच असतात। त्यामुळे ट्रस्टच्या अध्यक्षपदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही असे सांगत देवधर बनसोडे हे VK आचार्य यांनी अध्यक्षपद सोडावे, चैत्य स्मारक ट्रस्टचा हिशोब सार्वजनिक करावा, दारूची दुकाने सरकार जमा करावी या मागणीकरिता आमरण उपोषणाला बसले। माझं नाव देवधर लक्ष्मण बनसोडे, राहणार वैभवनगर, लातूर। माझी मागणी एवढी आहे की पानगाव येथील जे अस्थि विहार आहे त्याचे अध्यक्ष यांच्या नावाचे पानगावामध्ये 2-3 दारूची दुकानं आहे। ही बाब मनाला खटकते आहे। एक आंबेडकरी अनुयायी म्हणून ही गोष्ट चांगली नाही आहे, चुकीची गोष्ट आहे। तर त्या अध्यक्षांनी एकतर विहाराचे अध्यक्षपद सोडावे किंवा दारूची दुकानं बंद करावेत आणि आजपर्यंत जेवढाही काही जमा खर्च ताळेबंद झालेला आहे विहाराच्या संदर्भात तो सार्वजनिक करावा। बरं, तुम्ही उपोषण तिकडं म्हणजे चैत्य स्मारकाच्या तिकडं न करता तुम्ही या अस्थीपशीच का करत आहात? कारण या अस्थीपशी बाबासाहेब आंबेडकरी अनुयायी म्हणून माझ्या भावना आहेत, म्हणून मला येथे बसावेसे वाटते। आपलं हे आंदोलन किती दिवस चालणार आहे आणि कुठल्या स्वरूपाचं आंदोलन आहे? हे आंदोलन माझ्या मागण्या मान्य होईपर्यंत चालूच राहील। ज्यावेळेस मागण्या मान्य होतील त्यावेळेस मग माझे आंदोलन बंद होईल। आता हे आत्मक्लेश बेमुदत उपोषण जे आहे हे उपोषण म्हणजे तुम्ही अन्न पाणी वगैरे घेणार की मग बगर अन्न पाण्याचं हे तुमचं आंदोलन चालू राहणार? याच्यामध्ये पूर्णपणे मी अन्नत्याग करणार आहे। बेमुदत माझ्या पूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत। आणि कदाचित या मागण्या नाही मान्य झाल्या तर पुढचे मला माहीत नाही, काय होईल ते होईल, मला माहीत नाही। याची जबाबदारी प्रशासनावर असेल।